हा सगळा राजकीय धुरळातच आहेच, पण राजकीय नेत्यांच्या आशीर्वादानं गुंडांनी सुद्धा हैदोस घातलाय। पैशांची उधळण करत मास दाखवणारा ऐशोआरामीचा बडेजाव मिरवणारा सतीश भोसले उर्फ खोक्या महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला, पण तो आहे कुठे हा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न पोलिसांनी आज अखेर सोडवला। तो आपली पापं धुण्यासाठी गेला होता प्रयागराजला, पण पोलिसांचे हात लांब असतात। पोलिसांनी तिथून आज त्याच्या मुसक्या आवळल्या। आता त्यानंतर त्याची रवानगी बीडच्या बाहेर होणार आहे, कारण पोलिसांनी आता त्याला तडीपार केलं। खोक्याला कारवाईचं पॅकिंग, खोक्याला अखेर अटक, खोक्यावर कारवाईचा बडगा। बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात कराड गँगवर कारवाईचा फास आवळण्यात आला। अशात बीडमधील खोक्या उर्फ सतीश भोसले गेल्या काही दिवसात चांगला चर्चेत आला। कधी पैशांची उधळण करताना, कधी हेलिकॉप्टरमधून उतरताना, तर कधी वाहनांचा ताफा घेऊन जातानाचे खोक्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले। इतकंच काय, एका शाळेतल्या कार्यक्रमात त्यानं शाळकरी मुलांना थेट धमकी दिल्याचा व्हिडिओ समोर आला। काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीला बेदम मारहाण करताना खोक्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर खोक्या चर्चेत आला। शिकारीला आडवे येणाऱ्या ढाकणे पिता पुत्रांना खोक्यानं मारहाण केली। या प्रकरणी खोक्यावर गुन्हा दाखल झाला। हा गुन्हा दाखल झाल्यानंतर खोक्याचा पोलिसांनी शोध सुरू केला। आपल्याला अटक होऊ शकते हे लक्षात आल्यानंतर खोक्या प्रयागराजला पसार झाला। दरम्यान पोलिसांची पथकं त्याचा विविध ठिकाणी शोध घेत होते। खोक्या पसार झाल्यानंतर त्याला जेरबंद करण्यासाठी पोलिसांवर दबाव वाढला होता। 6 दिवस पोलिसांना चकवा दिल्यानंतर अखेर पोलिसांनी त्याला प्रयागराजमधून जेरबंद केलं। प्रयागराज विमानतळावर खोक्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। सतीश भोसले जिस दिन से हमने क्राइम रजिस्टर किया था उस दिन से वो फरार था। उसके पीछे हमारी पुलिस उसकी हर एक लोकेशन, हर एक उसके मूवमेंट पे हम पीछा कर रहे थे। फाइनली उसका पीछा करते करते हमारे को प्रयागराज में उसकी लोकेशन मिली और यूपी पुलिस के साथ कोऑर्डिनेशन में रह के हमने उसको प्रयागराज से अरेस्ट किया। खोक्या हा भाजप आमदार सुरेश धस यांचा कट्टर कार्यकर्ता। खोक्यावरच्या कारवाईचं सुरेश धस यांनी स्वागत केलंय, तर विरोधकांनी त्यावरून प्रश्नांची सरबत्ती केली आहे। अत्यंत चांगली बाब आहे। त्यांनी जी चूक केलेली आहे त्या संदर्भात त्याला अटक झालेली आहे आणि आता कायद्याप्रमाणे त्याच्यावरती कारवाई होईल। याचा अर्थ हा पडून गेलाच कसा, आणि अर्थातच जसं ह्याला पकडलं तसा त्या कृष्णा आंधळेलाही पकडा, हीच आमची विनंती आहे या सरकारला। गेले 3 महिने झाले दररोज जो 7वा खुनी आहे, गुन्हेगार आहे, ज्याला फाशी झाली पाहिजे, असा कृष्णा आंधळे या सरकारला का मिळत नाहीये, हा माझा प्रश्न आहे या महाराष्ट्राच्या सरकारला। दरम्यान खोक्यावर केवळ मारहाणीचा गुन्हा दाखल आहे असं नाही, 200हून अधिक हरणांची शिकार केल्याचा संशय आहे। या प्रकरणी नुकतंच पोलीस आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी खोक्याच्या घराची झाडाझडती घेतली। त्यामध्ये खोक्याच्या घरातून प्राण्यांचं वाळलेलं मांस, वन्य प्राण्यांचे अवशेष, हाडं, शिकारीची शस्त्र, वाघूर, धारधार शस्त्र आढळून आली। सोबत गांजाची 2 पाकिटं आढळली। या प्रकरणी पोलिसांनी खाक्या दाखवताच अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला। आता खोक्याच्या अटकेमुळे त्याच्या इतर गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जाते। सुरेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, बीड।